नमस्कार, मी एपीआय होते शहर वाहतूक शाखा धुळे. येत्या 24 तारखेपासून 7 दिवसाचा जो प्रदीपजी मिश्रा यांच्या प्रवचनाचा जो कार्यक्रम आहे, साखरीला तो चालू झालेला आहे. आणि या कार्यक्रमाचे ठिकाण हे राष्ट्रीय महामार्ग 6 लागूनच आहे, साखरी शहरात. त्यामुळे काही मोठा अपघात घडू नये किंवा आलेल्या भाविकांना काही दुखापत होऊ नये या हेतूने मोठ्या प्रमाणात आमच्या धुळे पोलीस दलातर्फे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्यात वाहतूक शाखेचे देखील खूप उत्तम पद्धत आम्ही महत्वाच्या पॉईंटला लावलेले आहेत. आणि रात्री देखील काही बऱ्याच प्रमाणात भाविक इथे थांबलेले असतात. त्यामुळे रात्रीचा देखील आम्ही बंदोबस्त वाहतूक शाखेद्वारे नेमलेला आहे. या ठिकाणी मी सर्व येणाऱ्या भाविकांना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आपण स्वतःची काळजी घ्यावी. येताना जे पार्किंग आम्ही नेमून दिलेले आहेत आयोजकांमार्फत, त्या पार्किंग मध्येच आपल्या गाड्या पार्क कराव्या, जेणेकरून राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅफिक जाम होणार नाही आणि वाहतुकीचा प्रश्न धन्यवाद. या कार्यक्रमासाठी आम्ही सकाळी 8 वाजेपासूनच इथे हजर असतो. ज्यावेळी रात्रपाळीचे जे आमचे लोक आहेत ते तिथून मग त्यांचं पॉईंट पोहोचतो आम्ही आल्यानंतर. आम्ही सकाळी 8 पासून रात्री 8 वाजेपर्यंत जोपर्यंत संपूर्ण भाविक इथून निघून जात नाही आणि वाहतूक सुरळीत होत नाही तोपर्यंत आमचा बंदोबस्त हा. भाविकांना मी वाहतूक शाखेद्वारे मार्फत एकदा आवाहन करेल की शिस्त गाडी चालवताना त्यांनी वाहनं चालवताना पाळावी. आणि पोलिसांचे जसे या ठिकाणी जे स्वयंसेवक आहेत त्यांनी जे काही डायरेक्शन दिले आहेत ते त्यांनी पालन करावे, जेणेकरून ट्रॅफिकचा किंवा अपघात होणार नाही.